नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. नंदिनी ही जीवाची हात जोडून माफी मागते आणि बोलते, आज माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या इच्छेवित ऑफिसला जावं लागत आहे, मला माफ करा. आता तेव्हा जीवा बोलतो, तू अशी माफी मागू नकोस, कारण आपल्या दोघांच्या स्वप्नांपैकी एकाचं जर स्वप्न पूर्ण करायची वेळ आली तर मी तुझे स्वप्न निवडेल. आणि तो बाहेर जात असताना पार्थला बोलतो, दादा मला माहीत आहे मी तुझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली, परंतु आजच्या दिवस तरी का होईना आपल्या छोट्या भावाला माफ करशील का? आणि त्यावेळेस पार्थचा फोन येतो आणि पार्थ त्याला काहीच उत्तर देत नाही व अतिशय नाराज होऊन जीवा हा तेथून निघून जातो. आणि हा सर्व प्रकार नंदिनी बघत असते आणि स्वतःशी बोलते, जोपर्यंत मी जीवाने विकलेला दागिना घरामध्ये घेऊन येणार नाही, जीवाचा एक डाग मी तरी पुसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तर तिकडे आपण पाहतो, रम्या ही वसुंधराला बोलते, आजी रम्या सर्वांच्या समोर जीवाला शब्दातून असे चिमटे घेणार आहे, त्याला दुःख झालेच पाहिजे. तर इकडे आपण पाहतो नंदिनी ही काव्याला बोलते, काव्या जीवाला या मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याची बायको खंबीर आहे, जीवाला यामधून बाहेर काढणार, स्वस्त बसणार नाही. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही कशा प्रकारे जीवाने विकलेला दागिना परत मिळवणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.